ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत न्यूज चॅनल्सवर सेन्सॉरशिप लादण्याच्या सरकारच्या प्रयत्नाबद्दल. आणि आपल्याकडे वायसी पवार पोलीस अधिकारी जे आहेत ते म्हणत होते नियंत्रण असलंच पाहिजे. मी थेट जातोय दिल्लीला विनय तिवारी यांच्याकडे. विनय जी, हमारा जो पोल आ रहा है, बहुत सारे लोग सपोर्ट कर रहे हैं कि सेंसॉरशिप होनी चाहिए. लोगों में ये परसेप्शन क्यों है कि न्यूज चैनल्स गलत कर रहे हैं? देखिए, बहुत सही कारण है, बहुत ही साफ बात है। परसेप्शन इसलिए रहेगा क्योंकि सरकार के पास जो इस समय अधिकार मौजूद हैं उसका सरकार ठीक तरह से जुडिशली इस्तेमाल नहीं कर रही। हम में से ये कोई नहीं कह रहा कि सारे के सारे चैनल या सारे के सारे टेलीविजन नेटवर्क जो चलते हैं वो सब कुछ सही करते हैं या सब कुछ ठीक करते हैं। बहुत संभव है कि कुछ चैनलों ने बंबई की घटना के दौरान भी कुछ ऐसी चीजें की हों जो ठीक नहीं हों। हमारा कहना यह है कि अगर आपको ऐसा कोई चैनल दिखता है या आपको ऐसी कोई खबर दिखती है जो आपके कोड्स, कंडीशंस, वायलेशन, रूल्स, रेगुलेशंस को ठीक तरह से एडियर नहीं कर रही, तो आप उनके खिलाफ कार्यवाही कीजिए। जिस तरीके से अखबारों में अगर कोई चीज गलत निकलती है या कोई चीज खराब निकलती है उसके खिलाफ प्रेस काउंसिल कार्रवाई करता है, और अगर आप सेटिस्फाइड नहीं होते हैं तो आप कोर्ट में जाके डेफिमेशन सूट फाइल कर सकते हैं या आईपीसी सेक्शन के तहत कुछ भी कार्रवाई कर सकते हैं। आप वैसे करिए। ऐसा परसेप्शन हो सकता है, पहली बात। दूसरी बात, ये परसेप्शन इसलिए भी बढ़ रहा है क्योंकि हिटलर की एक कहावत बहुत पुरानी थी कि साहब आप कोई भी झूठ अगर बहुत सारे लोग और बार बार बोले तो उसको लोग सच मानने लगते हैं। सरकार ने काफी देर से काफी एक इस तरह का कैंपेन चलाया हुआ है जिसमें वो ये दिखाने की कोशिश कर रहे हैं कि टेलीविजन चैनल सब कुछ गलत कर रहे हैं। पवार थोड़ी देर पहले अभी बहुत बढ़िया बात देसाई साहब ने कही कि समस्या ये है कि सरकार इस वक्त जो पॉलिटिकल क्लास है वो थोड़ा डर गया, चाहे वो महाराष्ट्र के पूर्व उप मुख्यमंत्री रहे हों, चाहे वो केरला के मुख्यमंत्री रहे हों या बीजेपी के एक वरिष्ठ नेता रहे हों। हर तरीके के नेता ने बहुत अजीब तरह के बयान दिए इस घटना के बाद और उसका असर पॉलिटिकल क्लास के ऊपर हुआ है। वो गुस्सा पहले पब्लिक का पॉलिटिकल क्लास की तरफ था और अब थोड़ा बहुत उनका मीडिया की तरफ शायद इसलिए निकल रहा है क्योंकि उनके अंदर गुस्सा एक आउटलेट की बात है, एक गुस्से की बात है। जी जतीन, मला सांगा की काय म्हणाले विनय तिवारी, तुम्ही ऐकलं काय व्हायला हवं? म्हणजे सेन्सॉरशिप नको असं तुम्ही, आपण तिघही म्हणतोय, आपण सगळेच म्हणतोय पत्रकार इथे. वायसी पवार म्हणतात नियंत्रण हवं. लोकांमध्ये एक वेगळं परसेप्शन आहे, लोकांनाही वाटते न्यूज चॅनल जरा अति करायला हवंय. याच्यावर उपाय काय? नाही, मला उपाय सरळ आहे. म्हणजे गेले अनेक वर्ष आपण म्हणतो, म्हणजे 26/11च्या अटॅकच्या आधीपासून आपण सगळेजण, म्हणजे मीडियातले जे लोक आहेत ते सगळे म्हणत आले की कुठेतरी कम्युनिटीने विचार केला पाहिजे, जर्नलिस्ट फ्रॅटर्निटीने विचार केला पाहिजे आणि कुठेतरी सेल्फ रेग्युलेशन कशा स्वरूपानं असणार त्याचा विचार केला पाहिजे. आणि मला प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक मी त्यांना वेगळं करत नाही. किंवा आता इंटरनेट एक खूप मोठा माध्यम आहे, त्याचा देखील विचार करायचा. आणि त्या तिघातल्या लोकांनी, म्हणजे ज्या स्वरूपानं आता की ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने एकत्र येऊन जे काही गाईडलाईन्स केले आहेत, मला असं वाटतं की ते गाईडलाईन्स खूपच महत्त्वाचे आहेत आणि त्यातल्या सगळ्यांनी मान्य केलं की आम्ही त्याचा अंमल करू. पण नाही केलं तर काय करायचं? नाही केलं तर त्या जे काही सेल्फ रेग्युलेटरी जे काही बॉडी आपण जे काही बनवू, मीडिया जे काही बनवेल त्याने काही ठरवलं पाहिजे की त्यावर काय करता येईल. आणि आज ज्या स्वरूपाने तिवारीजी म्हटले की आज जर आपण पाहिलं तर इंडियन पिनल कोड असेल किंवा डिफेमेशन ॲक्ट जो आहे त्याचा अनुषंगाने जर विचार केला तर काही महिन्यापूर्वी जर आपल्याला आठवत असेल तर 1-2 इलेक्ट्रॉनिक मीडिया जे आहेत, चॅनल जे आहेत, त्यावर 7-8 दिवसासाठी बंदी देखील आणण्यात आलेली आणि त्याचं एक्झिस्टिंग जे काही कायदे आहे त्याच्या आधारानं काढण्यात आलेली. मला असं वाटतं की तिवारीजीशी मी संपूर्ण सहमत आहे की आज कायदे पुरेसे आहेत आणि दुसरं त्याच्या पलीकडे आपण मीडियातल्या लोकांनी एकत्र येऊन याचा विरोध केला पाहिजे. मी शेवटी जातोय जयदेव डोळे यांच्याकडे. जयदेव, मला सांगा की काय व्हायला पाहिजे जेणेकरून सर्वच, म्हणजे प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक असो, इंटरनेट असो, यामध्ये बेजबाबदारपणा होणार नाही, असं काय व्हायला पाहिजे? त्यावर अंमल कसा करायचा? एक तर आपल्याकडे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आहे, पण तिला दात नसलेला वाघ अशी उपाधी मिळालेली आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाला शिक्षा करण्याचा अधिकारच नाहीये. तो जर थोडासा दिला, सरकारनेच किंवा पार्लमेंटनेच तो द्यायला हवा आहे, तो जर दिला तर निदान आम्हाला काहीतरी, जसं जयतींनी सांगितलं की एक चॅनल बंद पाडलं होतं आठवडाभर शिक्षा म्हणून, तसं जर काही केलं तर ते करायलाच पाहिजे. लोकांच्या बद्दल मला असं म्हणायचं की राईट टू नो हा फार महत्त्वाचा अधिकार आहे. भारतातल्या जनतेने 1975 ते 77 या काळामध्ये अत्यंत हाल सोसलेले आहेत. काहीच कळत नव्हतं काय चाललंय ते देशामध्ये. त्याच्यामुळे राईट टू नो हा अधिकार आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया यांना जास्त ताकद देणं हाच मार्ग आहे आमचा. आम्ही बघून घेऊ, हाच एकमेव मार्ग असतो. अगदी माझा वेळ संपलेला आहे. शेवटी मी इतकंच म्हणेन की सरकारने हा वेडेपणा 1975 साली केला होता आणि या देशातल्या जनतेने तो उधळून लावला होता. आज जरी जनता न्यूज चॅनल्सवर थोडीशी नाराज असली
तरी सुद्धा मला खात्री आहे की सेन्सॉरशिपला हा देश, या देशातली लोकशाही पुन्हा एकदा विरोध करेल. जे काही सुधारणा करायची आहे, मग वर्तमानपत्र असो किंवा इलेक्ट्रॉनिक असो, आम्ही करू. यामध्ये सरकारने हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. सरकारने जर तो केला तर स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतल्याचा तो प्रकार होईल. शेवटी पुन्हा एकदा मी न्यूज चॅनल्सवर सेन्सॉरशिप लादण्याचा सरकारचा प्रयत्न योग्य आहे का, पडद्यावर बघू शकता तुम्ही. आपले प्रेक्षक काय म्हणतायत? आता 83% लोक म्हणतायत होय, योग्य आहे. मला असं वाटतं आम्ही सुद्धा लोकांची मनं वळवायला हवीत. अधिक जबाबदार पत्रकारिता कशी करता येईल हे पाहिलं पाहिजे. आणि शेवटी मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन, सेन्सॉरशिपची गरज नाही. तुमच्या हातात रिमोट आहे. चांगले चॅनल्स बघा, वाईट चॅनल बघू नका. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.